तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर सबस्क्रायबर साहेब आपल्यासाठी आलेली होती भेटण्यासाठी आणि तिने एक शेळी घेतलेली आहे। आता एकदम जबरदस्त आहे। आपली जशी होंडा शेळी आहे तशी शेळी बघू शकता तुम्ही। ती 26,000 आहे। डन झाले। तर 26,000 रुपयाला शेळी घेतलेली आहे। म्हणजे थोडं टाइम घेणार आहे, एक महिनाभर। एक महिना घेऊन तुम्ही जास्त बघू शकता तुम्ही। कास बघा, सडपारंबे बघा, एक नंबर जबरदस्त क्वालिटीची शेळी आहे। आणि पोट वगैरे पोटेदार एकदम जबरदस्त शेळी आहे। बघितल्याच्या नंतर तुम्हाला माप वगैरे लक्षात येईल। एकदम टॉप क्वालिटी आहे आणि बंदिस्त शेळी पालनासाठी एकदम जबरदस्त शेळी आहे, बघू शकता। आणि सेम टू सेम आपली होंडा तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही मित्रांनो। बघू शकता मित्रांनो, दात बघितल्याच्या नंतर सर्वांना लक्षात येतं। तर शेळी पालनासाठी अशी जबरदस्त जर शेळी घेतली, हे बघा 10,000 साध्या शेळ्या ठेवण्यापेक्षा, पाटी वगैरे ठेवण्यापेक्षा अशा जर जबरदस्त 5 जरी शेळ्या ठेवल्या तर तुम्हाला 100% पुरवणी जात असतात मित्रांनो। बघू शकता एकदम जबरदस्त आहे। तर मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस येणेगूरच्या बाजाराला जात असतो खरेदीसाठी पण आणि विक्रीसाठी पण ह्या वेळेस निलंग्याच्या बाजारात गेलेलो होतो आणि अगदी वेळेवर, म्हणजे बाजार सुरू होण्याच्या अगोदरच तिथे पोहोचलेलो होतो। कारण व्यवस्थित आम्हाला वेळ भेटावा शेळ्यांची खरेदी करण्यासाठी। कारण कसं आहे, एकतर फर्स्ट टाईम होता निलंग्याच्या बाजाराला जाणं, म्हणजे पहिलीच होती, ही पहिलीच वेळेस होती। आणि गावापासून 50 किलोमीटर लांब निलंगा तालुका। तर झालं काय मित्रांनो, इतका मूड खराब झाला माझा की संपूर्ण शेळ्या, म्हणजे 80% शेळ्या नुसत्या कटिंग मार्केटच्याच होत्या तिथं। आणि ज्या शेळ्यांच्या खाली पिल्लं होते, म्हणजे एक 7-8 शेळ्या होत्या पिल्लावाल्या, पण त्याच्या ज्या शेळ्या ज्या होत्या, ज्या शेळ्यांची पिल्लं होते, ती शेळ्या एकदम म्हणजे सडामध्ये एकदम बाद झालेल्या शेळ्या होत्या। कास वगैरे व्यवस्थित नव्हतं, सडपारंबे व्यवस्थित नका, किंवा एकदम म्हाताऱ्या शेळ्या वयस्कर, जेणेकरून ते एक वेळ जर पिल्लं जर विकली तर ती शेळी पण त्या पिल्लांसकट विकून टाकावी लागणार, अशा पद्धतीच्या शेळ्या होत्या त्या। त्याच्यामुळं इतका वैताग आला मला की एक ते दीड तास फिरून एकदम मानसिकताच नव्हती माझी। फक्त मी आणि जो जोडीदार होता तो एकदम म्हणजे शांत उभारलेलो होतो। मग तितक्यात म्हणजे गावाकडे निघणारच होतो, तितक्यात एक सबस्क्रायबर आपले भालोर साहेब, त्यांनी भेट झाली त्यांची। मग त्यांनी पण एक गाभण शेळी घेतली, एकदम जबरदस्त शेळी होती। 26,000 रुपयाला घेतलेली शेळी आहे ती। आणि सेम टू सेम आपली जी होंडा शेळी आहे, ह्या होंडा शेळीसारखी एकदम मोठी टॉप क्वालिटीची शेळी होती मित्रांनो। तो एक सौदा झाला। आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, आता जे शेळ्यांची जी आपण खरेदी करणार होतो, ते त्या शेळ्यांची खरेदी आता येणेगूर बाजारामध्ये, म्हणजे येत्या सोमवारी करायची आहे। कारण आपल्याला जर शेळ्या पाहिजे होत्या, त्या पिल्लांच्या शेळ्या पाहिजे होत्या, गाभण शेळ्या वगैरे होत्या। मग त्यातली एक निवडून आपण भालेराव साहेबांना शेळी घेऊन दिली, किंवा सर्वांनी आम्ही मिळून ती शेळी घेतली। एकदम जबरदस्त आणि सर्वांना आवडली सुद्धा शेळी, एकदम टॉप क्वालिटीची शेळी। आणि आणि महत्त्वाचं म्हणजे ती शेळी कशी, म्हणजे 26,000 शेळी पुरली, म्हणजे व्यवस्थित तिचा किंमत झाली का नाही ते पण कमेंट करू सांगा। तुम्हाला शेळी कशी वाटली ते पण, कारण की व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं आहे। तर बघा, सोमवारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल। कारण येणेगूरला भरपूर शेळ्या येत असतात मित्रांनो। कारण मला सुद्धा म्हणलेलं होतं की बाबा, आपल्या निलंगा जो बाजार आहे तिथं भरपूर शेतकऱ्यांच्या वगैरे शेळ्या येतात, तिथं भारी म्हणजे पिल्लावाल्या वगैरे शेळ्या येतात, तुम्ही बघू शकता। तशातला काय विषय नाही, शेळ्या आल्या होत्या, पण म्हणावं तेवढं म्हणजे क्वालिटी नव्हती शेळ्यांना। म्हणजे कसं आहे, मला एकच म्हणायचं आहे की शेळ्यांना पैसा 4-5 का बरं 10 जरी 1000 जरी एक्स्ट्रा गेले तरी काहीच वाटत नाही। पण जनावर म्हणजे जनावर असायला पाहिजे। उगाच म्हणजे आपण कटिंग मार्केटचा माल आणायचं आणि ते नंतर उगा लॉसमध्ये शेळीपालन जाणं, एक तर ते तसं परवडत नाही मित्रांनो। कारण कसं आहे, तर आपलं बंदिस्त शेळीपालनामध्ये टॉपचं जनावर असल्याशिवाय बंदिस्त शेळीपालन परवडत नाही, नाहीतर बंद पडते डायरेक्ट बंदिस्त शेळीपालन। कारण एवढं मला पक्कं माहीत आहे। कारण कसं आहे, एवढं चारा नियोजन वगैरे असतंय, आणि काय त्या शेळ्या जर नुसत्या जर आणल्या 8व्या 10व्या वेताच्या, किंवा एकसड निकामी वगैरे झालेल्या शेळ्या, किंवा एकदम पिल्लांची मरतू, किंवा पिल्लांच्या अंगावर तेज नाही काय नाही, तसल्या जर शेळ्या आणल्या तर शेळीपालनामध्ये नुकसान होते आणि शेळीपालन बंद पडते। त्याच्यामुळं आता यायचा जो सोमवार आहे त्या ठिकाणी व्यवस्थित शेळ्यांची खरेदी होणार आहे आपली। त्या ठिकाणी सर्वांना सौदा वगैरे सर्व गोष्टी दाखवण्यात येतील मित्रांनो। त्याच्यामुळं रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। बघू शकता आपल्या जे शेळ्या आहेत त्या शेळ्या खात आहेत मग आपलं तुरीचं गुळी। तर अशा क्वालिटीच्या जबरदस्त शेळ्या पाहिजे होत्या, पण म्हणावं तशा शेळ्या भेटल्या नाहीत आम्हाला। कमीत कमी 2 तास फिरलो, मग का शेळी काय आपल्याला तितकी काय पसंत पडलेली नाही। कारण जनावर तर पिल्लावालाच पाहिजे होतं आम्हाला। कारण की गाभण शेळी आमच्या म्हणजे डोक्यात सुद्धा नव्हतं की गाभण शेळी वगैरे घ्यावी म्हणून। कारण की आम्ही गेलोच होतो बाजारला 2 किंवा 3 पिल्लावाल्या शेळ्या घेण्यासाठी,
एकदम टॉप क्वालिटीच्या पिल्लावाल्या शेळ्या घेण्यासाठी. जेणेकरून कसं आहे, शेळी आणली 6 महिने त्याची किंमत पण फिटून जाते, आल्याच्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये गाभण पण राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे कारण तुम्हाला सांगतो, समजा गाभण वगैरे शेळी घेतली, मग 1 महिन्याच्या नंतर, 1.5 महिन्याच्या नंतर, 2 महिन्याच्या नंतर ती वेळणार, पुढं 1-1.5 महिन्याची पिल्लं राहणार, मग ते लगेच मिरगाचा वगैरे पाऊस वगैरे पडणार, अवकाळी पाऊस तर मेमध्ये सुरू व्हायला लागला आहे. मग याच्यामध्ये कसं आहे, थोडंसं हेळसांड होत असते जनावरांची. आपला शेड तितका म्हणजे मजबूत नाही, मजबूत आहे पण आतमध्ये पडशी वगैरे आहे, थोडंसं कमी आहे, शेडभर लहान आहे. त्याच्यामुळे कसं आहे, पावसाळ्यामध्ये संगोपन जमणार नाही. त्याच्यामुळे पिल्लावाली जर समजा शेळी घेतली आपण, 15-15, 20-20 दिवसाची पिल्लं आहेत, मग हे 3 ते 4 महिने उन्हाळ्याचे सापडतात मित्रांनो. मग त्याच्यानंतर आपण आर्द्रा म्हणजे बघा जुलैच्या स्टार्टिंगला त्याची विक्री करू शकतो. आणि आकाशीच्या टायमाला म्हणजे बघा मे महिन्यामध्ये शेळ्यांची एखाद्या चांगल्या बोकडाने व्यवस्थित लागवड सुद्धा करू शकतो. ह्या नियोजनानं पिल्लावाल्या शेळ्या घ्यायच्यात आपल्याला. आणि त्या शेळ्या कशा घेणार किंवा बघा शेळ्यांची निवड कशी करणार, जेणेकरून आता 1-2 बाजार फिरलो पण शेळ्या काय पसंत पडलेल्या नाहीत. मग नक्की शेळ्या मला पाहिजे कशा किंवा मी कशा घेणार आहे, त्या शेळ्या बघण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू इथंच अगदी म्हणजे 2 ते 3 दिवसाच्या नंतर नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.